नमस्कार. आज 244 करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज माघार घ्यायची शेवटची तारीख होती. आज पूर्ण करमाळा आणि माढा मतदारसंघातील 36 गावातील पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव आज मी अर्ज ठेवलेला आहे आणि येणारी 244 विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी लढवत आहे. आजच दुपार 3 नंतर करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी चिन्हाचं वाटप झालं. त्याच्यामध्ये मला रिक्षा हे चिन्ह मिळालेलं आहे. मागील 10-15 दिवसापासून तुम्ही पाहतच असाल, ज्यावेळेस मनोजदादा जरांगे पाटलांनी भूमिका जाहीर केली की निवडणूक लढवायची, तोपर्यंत काही त्यांची भूमिका नव्हती. पण त्यापूर्वीच मी 5 वर्षापासून विविध सामाजिक कामे करून जनतेसमोर आलो होतो आणि जनतेची कामं करत आहे. मग शेतकऱ्यांचे विषय असतील, पाण्याचे विषय असतील, विद्यार्थ्यांचे विषय असतील, त्या विषयात मी काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलांचं काम 14 महिन्यापासून करत होतो, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी एक भूमिका मांडली की आपण निवडणूक लढवली पाहिजे. मग त्या भूमिकेला पाठिंबा म्हणून मी त्यांचा एक भाग म्हणून त्यांच्याकडे वारंवार मागील 15-20 दिवसामध्ये विविध मिटिंगसाठी जात होतो. कारण त्याच्यामध्ये काही वेळेस उमेदवारांच्या मुलाखती व्हायच्या, कधीकधी त्या उमेदवाराचं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलं जायचं आणि त्या मिटिंगला आम्ही जात होतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की काल ज्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रातून सर्व उमेदवार तिथं आले होते अंतरवाली सराटीला, आणि त्याच्यामध्ये करमाळा तालुका हा सर्वात अग्रस्थानी राहून करमाळा मतदारसंघ लढवण्याचा निर्णय, पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून एक मतदारसंघ त्यांचा लढवण्याचा निर्णय होता. त्याच्यामध्ये करमाळा तालुका त्यांनी लढवण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट अशी होती की 4 उमेदवार इच्छुक होते. त्याच्यात मनोजदादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेस आम्हाला चौघांना बोलवलं गेलं, त्यावेळेस एका उमेदवाराने मला तिथेच पाठिंबा जाहीर केला होता. त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रक्रिया सुरू झाली अर्ज भरण्याची, त्यावेळेस त्या राहिलेल्या 3 पैकी 1 उमेदवाराने अर्ज भरला नाही. मग उरले 2 अर्ज, म्हणजे 2 उमेदवार, त्या 2 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्याच्यानंतर पुन्हा मनोजदादा जरांगे पाटलांनी आम्हाला बोलवलं गेलं की तुमच्यात एकमत करा. मग त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एकमत झालं आणि त्याच्यामध्ये माझा एकमेव अर्ज ठेवण्याचा निर्णय त्या ठिकाणी ठरला. आणि काल ज्यावेळेस त्यांनी सर्व उमेदवारांना बोलवलं, सगळ्या मतदारसंघातला आढावा घेतला, प्रत्येक जिल्ह्यात 1 मतदारसंघ लढवायचा त्यांनी निर्णय घेतला. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करमाळा अग्रस्थानी होता आणि करमाळ्याचा म्हणजे उमेदवार जाहीर केल्यासारखाच होता. पण नंतर रात्री ज्यावेळेस मिटिंगवर मिटिंग होत गेल्या, प्रत्येक मतदारसंघातून साधारण 10 ते 15, कधीकधी काही ठिकाणी ते 20 अर्ज आले होते. त्यामुळे त्या उमेदवारामध्ये एकमत होत नव्हतं. समजा एका जिल्ह्यामध्ये 1 मतदारसंघ म्हणलं तरी त्या ठिकाणी 20-20 अर्ज आल्यानंतर मग मनोजदादा जरांगे पाटलांना निर्णय घेणं अवघड जात होतं. त्यामुळं मग त्यांनी पुन्हा सकाळची मुदत दिली. रात्री 2 वाजता मिटिंग घेतली, सांगितलं 3 वाजेपर्यंत एकमत करा. एकमत झालं नाही. पुन्हा म्हणले मला सकाळी 7 वाजता उमेदवार जाहीर करायचे, पुन्हा सकाळी तुम्ही एकत्र या. पुन्हा सकाळी एकत्र आले तरी सकाळीही एकमत झालं नाही. आणि शेवटी मग त्यांनी हा निर्णय घेतला की मी ही निवडणूक तुमच्या भल्यासाठी करतो. तुमच्यात जर एकमत होत नसेल आणि तुमच्यात जर पुन्हा त्या उमेदवारीवरून जर वाद होत असेल, कारण त्यातले 20 जणांपैकी 1 जणाला उमेदवारी दिली म्हणजे 19 जण नाराज होतील. या भूमिकेतून त्यांनी सांगितलं की ह्या निवडणूक प्रक्रियेतून मी बाहेर पडतो आहे. आणि जरी करमाळा त्यांना मनातून इच्छा असली तरी ते करमाळ्याचा उमेदवार ते जाहीर करू शकत नव्हते, कारण एवढ्या ह्याच्यातून एकच मतदारसंघ लढवायचा ते दिसताना चांगलं दिसत नव्हतं. म्हणून त्यांनी पूर्णच सगळी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडायचा असं त्यांनी निर्णय घेतला. परंतु आमची पुन्हा चर्चा चालू आहे आणि त्याच्यातून एक चांगली बातमी आली. तिथले जे शेजारची कोर कमिटीतले लोक आहेत, मी ज्यावेळेस तिथून निघालो 10च्या पुढं, त्याच्यानंतर मध्ये रस्त्यात आल्यानंतर इथं जवळपास आल्यानंतर मुदत जी अर्ज काढण्याची होती त्याच्या अगोदर मेसेज आला की तुमचा अर्ज ठेवा, त्याच्यातल्या 1 जणांचा, त्यातली जी जवळ टीम करणारी. कारण आम्हाला बी चांगल्या लोकांची आवश्यकता आहे. आम्ही बी गनिमी काव्याने काही मतदारसंघ निवडून आणणार आहोत, काही जणांना पाडणार आहोत. पण आता सगळ्यांना एकत्र घेऊन सगळे मतदारसंघ तर लढवणं अशक्य होतं. त्यामुळे अशा पद्धतीनं आता जनतेच्या आग्रहास्तव आणि
सगळ्यांच्या आग्रहास्तव मी ही निवडणूक 244 करमाळा विधानसभेची लढवत आहे. सर, आता आपण निवडणुकी रिंगणात उतरणार, मनोजदादा जरांगेंची इथे सभा ठेवण्याची किंवा काही नियोजन आहे? हां, आमचा प्रयत्न राहणार आहे की त्यांची सभा इथं ठेवण्याचा. आमचा तो संवाद चालू आहे. आता त्यांना किती वेळ मिळेल, किती ठिकाणी सभा घेणार आहेत त्याचं अजून ठरलेलं नाही, कारण पाडण्यासाठी कदाचित ते सभा घेऊ शकतात, सांगता येत नाही. कारण शेवटी आता त्यांना उमेदवार नाही आहेत, त्यामुळे निवडून आणायचा विषय काय त्यांच्या उमेदवाराचा राहणार नाही. पण आमचा तो प्रयत्न राहील त्यांच्याशी संवाद ठेवून की एक सभा करमाळा तालुक्यामध्ये ठेवण्याचा. नाही, ते स्वतः सांगत नाहीत सगळ्या गोष्टी. त्यांच्याबरोबरची जी टीम आहे त्या टीममधले काही लोक काम करतात, त्यांना वाटलं बाबा उमेदवार कसा आहे काय, किंवा पार्श्वभूमी बघतात त्या उमेदवाराचं स्वतःचं किती मतदान आहे किंवा तो किती निवडून येऊ शकतो. मग त्यामुळे त्या माध्यमातून त्यांचे संपर्क त्या आसपासची जी टीममधले मेंबर्स आहेत त्यांच्या माध्यमातून ते झालेलं आहे. तुम्हाला कुठल्या उमेदवारांनी पाठिंबा दिला? अजून तरी कुठल्या उमेदवारांनी पाठिंबा जाहीर नाही केलेला, परंतु फोनवरती संवाद चालू आहे. विविध संघटना पाठिंबा देत आहेत, पण म्हटलं प्रत्यक्षात त्यांचं पत्र आपल्या हातात आल्यानंतरच ते आपण तुम्हाला जाहीर करणं योग्य राहील. मध्ये मागच्या 10 दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही मनोज जरांगे पाटलांकडे गेलो होतो त्यावेळेस माझ्याकडे 110 गावातल्या लोकांचा विविध आम्ही सह्याच्या माध्यमातून पाठिंबा आम्हाला दिला होता. शेतकरी संघटनेचा पण आपल्याला पाठिंबा त्यावेळेस पत्र मिळालं होतं. त्याचबरोबर मुस्लिम संघटनाचा पण आपल्याला पाठिंबा मिळाला होता. अशा पद्धतीने विविध संघटना आता एक एक समोर येतील आणि निश्चितच आम्हाला एक नवीन उमेदवार आणि नवीन चेहरा आणि एक शिकलेला उमेदवार म्हणून, सुशिक्षित उमेदवार म्हणून निश्चित जनता आणि विविध संघटना माझ्या पाठीशी राहतील अशी मला आशा आहे. राज्यात तिसरी आघाडी आहे आणि त्या पक्षांचा उमेदवार देखील या ठिकाणी जाहीर झालेला नाही. पुरस्कृत वगैरे काही चर्चा प्राथमिक पातळीवर चालू आहे. आता आमची चर्चा चालू आहे. आज त्याच्यातलेच एक घटक पक्ष आपले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत, माढ्यातले काही पदाधिकारी उपस्थित आहेत, तालुका अध्यक्ष वगैरे आपले इथले करमाळा तालुक्यातले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपस्थित आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून, तुम्हाला माहिती पहिल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आमचं एक वेगळं असं नातं आहे. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न मग तालुक्यातले असतील किंवा माढा तालुक्यातले असतील सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आणि निश्चितच अशाप्रमाणे जी काही तिसरी आघाडी आहे, आमचे आपले जे स्वराज संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बी संवाद आमचा होतो आहे. आणि त्याचबरोबर बच्चू कडू जे आहेत आपले प्रहारचे, त्यांच्याशी बी निश्चितच आम्ही संपर्क करून त्यांचा बी पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. अपक्ष म्हणून हा, नंतर जे जे पाठिंबा देतील ते आमच्याबरोबर एकत्र आम्ही काम करू. तुम्ही तर पाहिलं असेल, आम्ही काय आज नाही, जो 4 महिने झाला आम्ही या 4 महिन्यापेक्षा बी जास्त कालावधीपासून आम्ही फिरतोय मतदारसंघात. आम्ही रस्ते, वीज, पाणी त्या तर समस्या आम्हाला सोडवायच्याच आहेत, पण प्रमुख जे 3 मुद्दे आहेत शिक्षण, आरोग्य आणि रोजगार, त्याच्यावरतीच आम्ही काम करणार आहोत. आणि त्याच्यासाठी रोजगाराच्या बाबतीत तुम्हाला माहितीच आहे, आम्ही ऑलरेडी तालुक्यामध्ये 2 रोजगार मेळावे घेतलेले आहेत. राहिला विषय शिक्षणाच्या बाबतीत, माझी एक संस्था कितूर या ठिकाणी मी चालू केलेली, यावर्षी तिथं डिप्लोमा फार्मसीचं कॉलेज यावर्षीपासून आपण चालू केलेलं आहे. त्यामुळं व्यावसायिक अभ्यासक्रमाचं पहिलं कॉलेज तालुक्यात चालू झालेलं आहे. त्याचबरोबर देवळाली या ठिकाणी आपण 20 एकराची जागेची खरेदी केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला लवकरच 2025ला थोडंसं अशक्य वाटते, कारण त्याला बऱ्याचशा गोष्टी परवानग्या वगैरे घ्याव्या लागतात. पण 26ला निश्चितच त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था चालू होईल आणि त्या ठिकाणी जेवढे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत ज्याला काळानुरूप शिक्षण म्हणतो ते शिक्षण त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याला मिळतंय असं दिसेल. तर इथं महाविकास आघाडी, महायुती आणि अपक्ष अशी लढत आहे. त्यात आपले प्रमुख विरोधक कोण असतात? आमचे 3ही विरोधक असणार. त्याच्यामध्ये प्रमुख असा कोण विरोधक नाहीच ना, कारण ह्या तिघांनीही यापूर्वी सत्ता उपभोगलेली आहे. त्यामुळं तालुक्यामध्ये काय विकास झाला हे मी सांगायची गरज नाही. तुम्ही जनतेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच रस्त्यांची काय परिस्थिती आहे, कारखान्यांची काय परिस्थिती आहे तालुक्यातली. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिण्याच्या पाण्याची, वापरायच्या पाण्याची परिस्थिती काय. यावेळेस लोकांना पाणी विकत घ्यायची वेळ आली करमाळा शहरामध्ये. आणि हां, जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रामुख्यानं तुमची उमेदवारी ही मराठा आरक्षणाच्या समर्थनातून पुढे आलेली आहे. तर SC, ST, OBC आणि मायनॉरिटीज यांच्यासाठी तुमचा काय अजेंडा असणार आहे किंवा मतदारसंघातील या प्रवर्गासाठी तुम्ही काय मिशन? खरं तर उमेदवारी आम्ही अगोदरच जाहीर केली होती आणि मी काम करत असताना सर्व समाज घटकांसाठी काम करतो. मी ज्यावेळेस
आम्ही पॅड वाटपाचा कार्यक्रम घेतला प्राथमिक शाळेत. ती काय आम्ही जातपात धर्म बघून दिलेलं नाही. ज्यावेळेस देवदर्शनाचा कार्यक्रम झाला, सर्व जाती धर्मातली महिला त्या ठिकाणी तिथं आल्या. ऊस बिल देताना आम्ही बघितलं नाही की ठराविक समाजाचेच लोकांची बिलं मिळाली नाहीत. सर्व समाज घटकाला काम करतो. आता आला प्रश्न मनोजदादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगायचे की लोक त्यांना एक वर्गात एका समाजामध्ये ठेवायचा प्रयत्न करत आहेत. पण मागच्या 14 महिन्यामध्ये मला एक आनंद वाटतो की या ठिकाणी मी जवळजवळ माझ्या संघटनेमार्फत, मी तर मराठा आरक्षण असेल किंवा इतर समाजाच्या मुलांना काय फायदे मिळते याच्यासाठी 8-10 वर्षापासून काम करतो आहे. आणि मागील 14 महिन्यामध्ये, त्यातल्या मागची 10 महिने, 14पैकी 10 महिन्यामध्येच मी जवळजवळ 8 GR मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून माझ्या संपर्कातून मी शासन दरबारी मांडून ते काढण्यात यश मिळाले, ज्याच्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा तुमच्या नोकरीमध्ये असेल, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झालेला आहे.